गणेश विसर्जनापूर्वी मनोज जरांगेंकडून विजयोत्सव साजरा। 5 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगेंच्या लढ्याला यश। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर मिळाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। जरांगे पाटलांच्या लढ्याला यश। जरांगेंच्या डोळ्यात आनंदाश्रू। गणपतीची आरती केल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष, जोरदार घोषणाबाजी। उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरात दाखल। जरांगे पाटलांवर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। डॉक्टरांचा जरांगेंना आराम करण्याचा सल्ला। मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटियरवर पहिला जीआर प्रसिद्ध। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। हैदराबाद गॅझेटियरचं श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाणार। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगेंनी स्वीकारली। मंत्रिमंडळ उपसमिती कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढते। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। जरांगेंच्या मागणीवर आम्ही संवैधानिक तोडगा काढला, ते कोर्टात टिकणारं। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर टीका होत असते, पण आम्ही समाजासाठी काम करतो। फडणवीसांचा विरोधकांना टोला। जीआर कायद्याच्या चौकटीत बसणारा। नात्यातील कुळातील कुणाचीही कुणबी नोंद असल्यास अर्ज करावा। छाननी होऊन अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। 7 गॅझेट लागू करणार, मी खोटा शब्द देणार नाही। मंत्री शिवेंद्रराजेंची जरांगेंना ग्वाही। तांत्रिक बाबींमुळे 15 दिवसात कायदेशीर बाबी तपासून अंमलबजावणी करणार, शिवेंद्रराजेंचा शब्द। मराठा आरक्षणाचा राज्य सरकारनं काढलेला जीआर मनोज जरांगेंनी स्वीकारला। रात्रीच मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली। मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली। मुंबईत येऊन विजयही मिळवून दाखवला। हा दिवस सोन्याचा, हा दिवस दिवाळीचा, जरांगेंचं मराठा बांधवांना संबोधन। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील लेकरांचं कल्याण झालं। शिंदे समिती महाराष्ट्रासाठी काम सुरू ठेवणार। संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदी, जरांगे पाटील यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मराठा कुणबी 1 या जीआरसाठी सरकारला जरांगेंकडून 2 महिन्यांचा वेळ। प्रक्रिया किचकट असल्यानं उपसमितीनं मागितलेला 1 महिन्याचा वेळ। 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींना लावा। लोक अर्ज करतील आणि जात प्रमाणपत्र घेतील। जरांगेंची उपसमितीकडे मागणी। जेवढे दाखले आले तेवढे निकाली काढण्याचे प्रस्तावित केलंय। विखे पाटील यांची माहिती। तर जेवढे व्हॅलिडिटीला दिलेत तेवढे देऊन टाकण्याची जरांगेंची मागणी। हैदराबाद गॅझेटनं गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार। मराठा उपसमितीचं मनोज जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी। तर काही गुन्हे घ्यायचे राहिले असतील तर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कोर्टात जाऊन मागे घेऊ, सरकारचं आश्वासन। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर 8 लाख हरकती, त्यामुळेच या प्रक्रियेला वेळ लागेल। विखे पाटील यांची जरांगेंना माहिती। सरकारवर विश्वास ठेवा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। हैदराबाद गॅझेटियरवरून फसवणूक झाल्यास राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारनं जरांगेंना पुन्हा फसवलं। हैदराबाद गॅझेटबाबतच्या जीआरमध्ये त्रुटी, जीआरला कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतं। मराठा राज्य समन्वयक योगेश केदार यांचा आरोप। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी, जरांगेंची उपसमितीकडे मागणी। वारसांना कोटींची मदत देण्यात आली। उर्वरित एका आठवड्यात दिली जाईल, समितीची माहिती। आंदोलकांच्या वाहनांवर 5-5 हजाराचे दंड लावले, जरांगेंची विखे पाटलांना माहिती। तर वाहनांवर लावलेले दंड मागे घेणार असल्याचं उपसमितीचं आश्वासन। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर उपसमितीचे सदस्य व्यासपीठावरून खाली उतरताना त्यांच्यावर गुलालाची उधळण। विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, प्रताप सरनाईक यांच्यावर गुलाल उधळला। जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मुंबईतील आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण। 1 मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा। आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठ्यांमध्ये आनंद। मुंबईत CSMT स्थानकाबाहेर हलगी वाजवत आनंदोत्सव साजरा। आंतरवली सराटीतील मनोज जरांगेंच्या कुटुंबियांकडून आनंदोत्सव साजरा। जरांगेंच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवले। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव। BMC मुख्यालयासमोर मराठा बांधवांचा जल्लोष। जरांगेंची आरक्षणाची मागणी महायुतीनं मान्य केली। महायुतीत कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सांघिक। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया।
शरद पवारांना आरक्षण देता आलं नाही, आता शरद पवार आम्हाला ज्ञानामृत देत आहेत। 30 वर्ष ठाकरेंचा पक्ष आरक्षणाबद्दल भूमिका घेताना दिसला नाही, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका। आमच्या टीमकडून जीआरचा सखोल अभ्यास सुरू, आम्ही कायदेतज्ञांसोबतही चर्चा करत आहोत, सविस्तर अभ्यास करून भूमिका मांडणार, भुजबळांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेटचा जीआर संविधान विरोधी आणि ओबीसींचं आरक्षण संपवणारा, मागासवर्गीय समाज व्यवस्थेतील हक्क अधिकार काढणारा जीआर, लक्ष्मण हाके यांचा आरोप। याआधीही मराठा समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिलं होतं, वैयक्तिक टीका सहन करूनही आंदोलनावर तोडगा काढून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला, अमित साटम यांची प्रतिक्रिया। मराठा समाजानं फक्त फडणवीसांच्या काळातच गुलाल उधळला, मराठा समाजानं याची दखल घेतली पाहिजे, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते देवाभाऊंनी करून दाखवलं, फडणवीसांनी इतिहास रचला, संविधानाच्या चौकटीत आरक्षण दिलं, चित्रा वाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। आरक्षणाचे खरे हिरो देवेंद्र फडणवीसच, शेवटी देवाच्याच दरबारात न्याय मिळाला, न्याय देणारं व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल, संजय केनेकरांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक, मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानणारं प्रवीण दरेकरांचं ट्विट, मराठा समाजाच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात, आजही आहात आणि उद्याही राहाल, दरेकरांचं ट्विट। भाजप म्हणतंय मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी केलं, म्हणजे भाजप नेत्यांचा रोख नेमका कुणाकडे, शिंदे की अजित पवारांकडे, सुषमा अंधारेंचा निशाणा। ओबीसींचा केसानं गळा कापला, हैदराबाद गॅझेटच्या नावानं सगळे सोयरेचा कायदा परत आणला, सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, मंगेश ससाडेंचा हैदराबाद गॅझेटच्या जीआरला विरोध। माझी प्रकृती बरी नसल्यानं आझाद मैदानावर गेलो नाही, नाहीतर अन्याय झाला तिथे जातच असतो, खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती। नवी मुंबईतील वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव, भगवे झेंडे फडकवत पाटीलच्या घोषणा। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठ्यांचा जल्लोष, जरांगे पाटलांच्या एका मुस्लिम चाहत्यानं चक्क आपल्या शर्टवर एलईडी लाइटिंगनं मनोज जरांगेंचं नाव तयार केलं। मनोज जरांगेंच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या सरकारकडून मान्य, मराठा बांधवांकडून फुगडी खेळत आनंद साजरा। मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी, सर्व मागण्या शासनाकडून मान्य, पुण्यात मराठा समाजाकडून फटाके फोडून जल्लोष साजरा। सोलापूरच्या माढ्यात सकल मराठा समाजाकडून मोठा जल्लोष, हलकी वाजवत फटाके फोडत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज बांधवांचा जल्लोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आनंद साजरा। साताऱ्यातील पोवई नाका परिसरात मराठा क्रांती मोर्चाकडून आनंदोत्सव, मराठा बांधवांनी सातारी कंदी पेढे वाटून केला जल्लोष साजरा। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश, जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष, गुलालाची करण्यात आली उधळण। हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष, पेढे मिठाई वाटत आनंद साजरा, फटाक्यांचीही आतषबाजी। मराठा आंदोलनाच्या यशानंतर बारामतीत मराठा बांधवांकडून जल्लोष, एक मराठा लाख मराठाचा जयघोष। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश, बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी उधळला गुलाल, बीडच्या प्रमुख चौकात आनंद साजरा। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर धुळ्यात आनंद, एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा। हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा समाजानं फटाके फोडले। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शिर्डीत विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा। बीडमध्ये तरुणांनी जरांगे पाटलांच्या फोटोला घातला दुधाभिषेक, जरांगेंची उपोषणानंतर प्रकृती बरी व्हावी यासाठी ग्रामदैवताला साकडं। अकोल्यात मराठा समाजाकडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष, गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी। अमरावतीत ओबीसी समाज आक्रमक, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अन्यथा ओबीसी समाज सुद्धा मुंबईकडे कूच करणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी नरेंद्र पाटील यांच्या सानपाडा निवासस्थानी गणरायाचं घेतलं दर्शन, नरेंद्र पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत।
सोलापुरात मुरुम उपोषणारे ग्रामस्थ आणि पोलीस उपअधीक्षकांमध्ये शाब्दिक वाद, कारवाई करू नका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूर पोलीस उपअधीक्षकांना व्हिडिओ कॉल. मुरुम उपसा बंद करण्याच्या सूचना देऊन पोलिसांनी वादावर पडदा टाकला. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये आज काँग्रेसचा वोट चोर गद्दी छोड मेळावा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार. छगन भुजबळ ओबीसी नेते नाही. भुजबळांना ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सचिन खरात यांची प्रतिक्रिया. मुंबई ते विजयदुर्ग जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी यशस्वीपणे पूर्ण. M2M प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात दाखल. 40 वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक सेवा सुरू होणार.